निवडणुकीचे पडगम वाजू लागलेले आहेत आणि या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेतली। नेमकं काय मुद्दा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ, काय सांगाल? मीरा भाईंदरमध्ये मान्य मंत्री महोदय गणेश नाईक साहेब येणार आहे सरकार आपला द्वारी। शनिवारी त्यांचं आम्ही पालकमंत्र्यांचं जनता दरबार आयोजित केलेलं आहे। त्यावेळी सर्व विभागातले अधिकारी असतील, तहसील असू द्या, पोलीस डिपार्टमेंट रजिस्ट्रार असू द्या, रेशनिंग ऑफिसर असू द्या, रेव्हेन्यू डिपार्टमेंट असू द्या, तहसीलदार असू द्या, फॉरेस्ट असू द्या, सॉल्ट असू, इतर जे काही सरकारी ते सर्व उच्च अधिकारी या ठिकाणी असतील। जे काही जनतेचे प्रश्न असतील जाग्यावर ते सोडवतील। त्यासाठी तो शनिवारी 15 तारखेला सकाळी 11 ते 4 पर्यंत 7 स्क्वेअर चूलच्या बाजूला अप्पासाहेब धर्म अधिकारी हॉल याच्यामध्ये आयोजित केलेले आहे। या ठिकाणी फॉरेस्टचा जो प्रश्न आहे तो कसा काय सोडवणं, स्मशानभूमीचा प्रश्न सोडवणं, माय हायवे मध्ये जे 146 मतदारसंघ आहेत त्यामध्ये हायवे पट्ट्यामध्ये आदिवासी पाडे आहेत। त्यामध्ये अनेक वर्षापासून त्यांची स्मशानभूमीचे प्रश्न, कारण ते फॉरेस्टमध्ये असल्याने फॉरेस्टवाले काय करू देत नव्हते। त्यांची पायवाट असतील, त्यांचे रस्ते असतील, लाईट असतील, हे सगळ्यांना बंदी होती फॉरेस्टचे। परंतु गणेश नाईक साहेबांनी बैठक घेतली आणि सांगितलं की येणाऱ्या 7 दिवसामध्ये सर्वांची परवानगी आपण द्या। हा गेला अनेक वर्षापासून प्रश्न रखडलेला होता, त्याला मंगळवारच्या बैठकीमध्ये न्याय दिलं आणि येणाऱ्या 7 दिवसामध्ये परवानगी मिळतील। काल त्यांचे अधिकारी आणि महापालिकाचे अधिकारी येऊन पाणी सुद्धा करून गेले आणि गणेश नाईक साहेबांची कामाची पद्धत वेगळी आहे, त्यांनी जे सांगितलं ते करून दाखवतात। या ठिकाणी अशी एक चर्चा सुरू आहे, दोघांमध्ये याच्यामध्ये युतीमध्ये दोस्तीत कुस्ती चालू आहे, दोघं एकमेकांवरती कुरघोडे करतात, काय सांगा? नाही, एक ऐकून घ्या, त्यांचा आपला पक्ष आहे, माझा आपला पक्ष आहे। माझा पक्षाचा जनाधार वाढावा ह्या दिशेने आम्ही काम करतो, त्या दिशेने ते काम करतात। आमचे राजकीय मतभेद कदाचित होऊ शकतात पण मनभेद नाही आहे। या ठिकाणी टोलचा मुद्दा आहे, टोलवरून मोठं राजकारण सुरू आहे। आज प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की या आमदारांना, म्हणजे तुमचं नाव न घेता त्यांनी सांगितलं की भाजपला एकनाथ शिंदेना श्रेय जाऊ नये म्हणून प्रयत्न करतात। बघा, त्यांनी माझं नाव घेणं माझ्यासाठी किती मोठं आहे की मी एवढा सक्षम आहे की उपमुख्यमंत्रीला श्रेय जाऊ नये त्या दर्जाचा मला केलं, त्याचा मनापासून पहिला तर धन्यवाद करतोय। आपण सांगितलं, मी काय ऐकलेलं नाहीये, उद्या नाही सांगितलं असेल त्याला जबाबदार तुम्ही आहे, पण मला त्या लेवलचं केलं तर खूप खूप धन्यवाद। कमीत कमी त्या दर्जाचा नेता मला समजलं। या ठिकाणी टोल हटला का, काय सांगाल या टोल? नाही, बघा, सरनाईक साहेबांनी सांगितलं होतं की टोल हटवणार आणि ते हटवलं आणि तो मला वाटतं जवळजवळ 40 ते 50 फूट त्यांनी मागे पुढे केलंय। आता प्रॉब्लेम काय? तुमचा याला पाठिंबा आहे का? कोणाला? माझं मत आहे की या जो मुंबईचा टोल आहे तो तिकडनं काढला तर आमचं भारतीय जनता पक्ष आणि व्यक्तिगत नरेंद्र मेहता आणि लोकप्रिय म्हणून माझा त्याला पाठिंबाच आहे। परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये आम्ही घेणार नाही। मुंबईची जबाबदारी मीरा भाईंदरनी का घ्यावी? उद्या तो सगळे ताण मीरा भाईंदरवर पडतील, पोलीस प्रशासन असतील, रस्ते असतील, ट्रॅफिक असतील, ते आपण तर तो वसईचा त्या साईडला किंवा ठाण्याचा काजूपाडामध्ये त्यांनी घेऊन जावं अशी आमची मागणी आहे। ज्या प्रकारे पार्थ यांचं जे जमीन प्रकरण आहे, घोटाळा प्रकरण, तसंच या ठिकाणी प्रताप सरनाईकांचं सुद्धा एक प्रकरण आलंय, काय माहिती? बघा, असं आहे की मला पूर्ण स्टोरी माहित नाही, मी आता कालच थोडं ऐकलंय। आता मी सरनाईक साहेबांशी या विषयावर चर्चा करेल, त्यांच्याकडनं माहिती घेईल की नक्की काय, कारण शेवटी ते आमचे मंत्री आहेत उदाहरण। परंतु मला जी लोकांनी माहिती दिली की त्या जमिनीची किंमत मूळ मार्केटची बाजारामध्ये विकली तर किती आले असेल तर 80 कोटी। त्या जमिनीची सरकारी किंमत किती आहे तर 20 कोटी। ड्युटी कितीवर भरली तर 3 कोटीवर। तर हा 20 कोटी ज्याची सरकारी किंमत आहे त्याच्यावर 3 कोटीवर ड्युटी भरली, अशा अनेक चर्चा हे चालू आहेत। तर याबद्दलचं मी जे काय असेल माहिती घेऊन त्याचा निर्णय देतील। परंतु ते लोकांनी सांगितलं 80 कोटी जमीन जे आहेत ते 3 कोटीमध्ये दिली आणि 20 कोटी त्याची सरकारी व्हॅल्यू आहे, तरी ड्युटी तुम्ही 3 कोटीवर का घेतली असं त्यांचा प्रश्न आहे। आता त्याच्यावर मी सरनाईक साहेबांशी बोलेन। या ठिकाणी तुम्हाला असं वाटत नाही तुमच्या सरकारचं नुकसान मंत्री महसूल बुडवत आहे? नाही, बघा ना, सरनाईक साहेब हे काय असेल तर दुरुस्ती करतील असं माझा विश्वास आहे। यामध्ये आता निवडणुका येत आहेत, निवडणुकीची तयारी जोरदार आहे, एकमेकांवर कुरघोडे होत आहेत। या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे तयारी करताय, स्वबळावर लढणार की कसं? बघा, भारतीय जनता पक्ष मीरा भाईंदरमध्ये नेहमी निवडणुकीच्या तयारीत असतो। जो पक्षश्रेष्ठीचा आदेश असेल, युती तर युती, एकटे तर एकटे। या ठिकाणी आम्ही जर युतीमध्ये लढायला तयार आहोत, पण जर युती करायची नसेल तर आम्ही एकटे सुद्धा स्वबळावर लढू, असा इशारा आमदार नरेंद्र मेहता यांनी दिला आहे। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मीरा भाईंदर।